एंडला अजय, नॉन स्ट्राइक एंडला योगेश. पहिला चेंडू अजयने काय लाजवाब फटका खेचलाय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार येतोय. अजय ब्रँड षटकार. होईल का? याच दरम्यान हा चेंडू आलाय निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं झुकरेवाडी संघाकडून. या संपूर्ण कशाळे विभागातून नावाजलेली टीम आपण पाहतोय झुकरेवाडी टीम. त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय माथेरान टीमला. हा देखील फटका सुरेख आहे. प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट ने हा खेचलेला फटका येतोय पुन्हा एकदा एक षटकार. डीजेच्या मार्फत ऐकतोय. हा पुढचा काय फटकेबाजी चालू आहे मैदानात आपण पाहतोय. अजय बसमाची आहे. लाजवाब फटकेबाजी आपण पाहतोय. हा येतो अजयच्या बॅट मधून आलेला तिसरा षटकार. काय फटकेबाजी आपण पाहतोय अजयच्या बॅट मधून. हॉलिंडर शेवटचा सामना आहे. बॉल शोधायला जा. राजेश शीद आणि त्यांची संपूर्ण टीम एकाच ठिकाणी आपण थांबू नका. शेवटची मॅच आहे. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय माथेरान संघाच्या. चांगली फलंदाजी आपण पाहतोय अजयची. 3 षटकार लगावले गेलेत अजयच्या बॅट मधून. गोलंदाज करणला पाहतोय. करण वरती मात्र प्रहार करायला सुरुवात केली गेली आहे. हा देखील फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु तितकीच चांगली आपण रनिंग देखील पाहतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ करण या गोलंदाजाचं आपण पाहतोय. अद्यापर्यंत 5 चेंडू फेस केले गेलेत. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात माथेरान संघाच्या. या षटकातला हा शेवटचा चेंडू गोलंदाज करणचा. योगेश होता त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली गेली आहे आणि चुकीला मात्र माफी नाही आहे. एक सिंगल धाव आली आहे. या चेंडूवरती देखील षटक संपलं गेलंय. पहिलं धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 20 धावा लागल्या गेल्यात माथेरान संघाच्या. पहिले षटक संपले गेले. कारण या गोलंदाजाचं 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात माथेरान संघाच्या. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज भरतला त्या ठिकाणी प्रमोट केले गेले झुकरीवाडी संघाकडून.
पहिलं षटक खूप महागडं ठरलं गेलं या, कारण या गोलंदाजाचा अवघ्या 20 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. तीन षटकांचा सामना. या 3 षटकामध्ये कितपत टार्गेट त्या ठिकाणी सेट केले जाईल माथेरान संघाकडून हे पाहणं मात्र गरजेचं असेल. भरतचा हा पहिला चेंडू फेस करतोय. या ठिकाणी योगेशने फटका सजवलाय मिडॉनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. भरतच्या पहिल्या चेंडूवरती या 2 धावा आल्या गेल्यात. धावफलकावरती टोटल धावा लागल्या जात आहेत 22 धावा. बिनबाद 22 अशा मजबूत स्थितीत अद्यापपर्यंत आपण माथेरान टीमला पाहतोय. व्हाईट बॉल पंचांचा डिसिजन. एक अवांतर धाव या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल. 23 धावा टोटलला आपण पाहतोय. माथेरान संघाची धावसंख्या चांगल्या मजबूत स्थितीत अद्यापपर्यंत तरी आपण माथेरान संघाला पाहतोय. हा चांगला फटका त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होत नाही तोपर्यंत अवघी सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट केली जाते. या आता स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय अजय. पहिल्या षटकामध्ये तुफानी पारी त्या ठिकाणी आपण पाहिली अजयची. 3 षटकार आले होते. या ठिकाणी पुन्हा फटका सजवला. चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. झेल जमिनीला दान केला गेलाय. जीवदान मिळाले गेले अजयला. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. बघता बघता या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिली चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांचा पाहतो. या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 27 धावा. ही झेल होती अजय भस्माची. ही झेल तुम्ही त्या ठिकाणी सोडली गेली आहे. कितपत महागडी ठरली जाईल ही झेल मात्र येणारा काळच तुम्हाला सांगू शकेल. आता मात्र हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय भरत या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आला गेलाय. या चेंडूवरती कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं भरत या गोलंदाजाचं. 27 धावा धावफलकावरती पाहतोय अद्यापपर्यंत तरी. चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलंय भरत या गोलंदाजाने. अवघ्या 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. 4 चेंडूंची फेकी झाली गेली आहे. हा 5वा चेंडू त्या ठिकाणी सुरेख फटका आलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेले. या चेंडूवरती देखील अवघी चिक्की सिंगल धाव आली गेली आहे. या षटकात कुठेतरी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं भरत या गोलंदाजाचं. पहिल्या षटकात कुठेतरी 20 धावा खर्च केल्या गेल्या होत्या कारण या गोलंदाजाने. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू चुकीचा चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय भरत गोलंदाजाने. चांगला फटका त्या ठिकाणी आलाय. षटकार. चांगली फटकेबाजी त्या ठिकाणी मात्र होती. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय योगेश. लाऊड ऑफिल झाली गेली होती. चांगला स्लोअर गतीचा लोअर फुलटॉसचा चेंडू होता. योगेश त्या ठिकाणी बीट झाला गेला. लेग बाईची एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट केली गेली आहे.
जो खेळाडू भलताच फॉर्म मध्ये आहे तो म्हणजे अजय बसमा, याला स्ट्राईक त्या ठिकाणी दिली गेली आहे. काय बॅट फिरवली गेली होती, अतिशय वेगवान त्या ठिकाणी बॅट फिरली गेली होती. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क मात्र झाला गेला नाहीये. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय प्रवीणच्या माध्यमातून. धावफलक आपण पाहतोय 33 धाब्यांवरती अद्यापपर्यंत माथेरान संघाची. हा देखील अगदी स्लोअर गतीचा त्या ठिकाणी चेंडू हाताळला घेता अतिशय वेगवान एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धाब्याचा होतोय प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा या ठिकाणी मात्र सुरक्षितरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण चांगली रनिंग देखील आपण पाहतोय. अजय आणि योगेश चांगला ताळमेळ देखील त्या ठिकाणी, चांगली कॉलिंग देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय. अद्यापपर्यंत 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तीन चेंडू अद्यापपर्यंत फेस केले गेलेत प्रवीणने. अद्यापपर्यंत तरी या चांगलं षटक राहिलं गेलं या प्रवीणचं. या ठिकाणी झेल उडाला होता परंतु त्या ठिकाणी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. या 2 धावा या ठिकाणी या कंप्लीट केल्या जात आहेत. 37 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत झाल्यात माथेरान संघाच्या. एकट्या अजयने त्या ठिकाणी किल्ला लढवलाय. चांगली फलंदाजी साकारली या अजयने. 10 चेंडू फेस केले गेलेत आणि 30 धाब्यांवरती वैयक्तिक खेळतोय अजय. हाही फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेलाय. कुठेतरी अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी आपण प्रवीणच्या माध्यमातून पाहतोय. 5 चेंडू फेस केले गेलेत. अवघ्या 4 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात या प्रवीणने. कमालीचा कमबॅक मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय झुकरेवाडी संघाचा. हा मात्र चुकीचा चेंडू हाताळलाय प्रवीणने. काय फटका सजवलाय अजयने. येतोय या चेंडूवरती देखील षटकार. शेवटचा सामना आपण पाहतोय. जो संघ विजयी होईल तो संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल. कालच्या दिवसाचा विचार केला तर
शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 27 धाब्यांची गरज असताना देखील साई मसनेने काय तुफानी पारी त्या ठिकाणी खेळली गेली होती आणि त्या 27 धाबा त्या ठिकाणी चेस केल्या गेल्या होत्या शेलू टीमने. तशाच प्रकारे कुठेतरी या पारी खेळावी लागेल योगेश किंवा वैभवला. 18 चेंडू आणि 44 धाब्यांची मात्र गरज आहे. तसेच गोलंदाजी देखील त्या ठिकाणी करावी लागेल माथेरान टीमला. पहिलं षटक घेऊन येतोय संदीप, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मॅडेंट्री पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळत असताना संदीपने अद्यापपर्यंत तरी या मागच्या सामन्यांमध्ये देखील चांगली कामगिरी केली गेली आहे. त्याच प्रकारे कामगिरी या ठिकाणी देखील करावी लागेल. पहिला चेंडू फेस केला गेलाय संदीपने, अतिशय वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू आला गेलाय, योगेशला त्या ठिकाणी थांबवलं गेलंय पहिल्या चेंडूवरती. अद्यापपर्यंत आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं योगेशची तुफानी पारी 50 कंप्लीट केली गेली होती. तशीच पारी या ठिकाणी या शेवटच्या सामन्यामध्ये येईल का योगेशची? फटका तर सजवला त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला गेला नाही. या चेंडूवरती सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने झुकरेवाडी संघाचं खातं मात्र ओपन झालं गेलं आहे. एक धाव धावफलकावरती लागली गेली आहे. 2 चेंडूंची फेस त्या ठिकाणी मात्र केले गेले. तर संदीप या गोलंदाजाने वैभव ऑन स्ट्राईकला येतोय. वैभवने फटका सजवलाय, समोरच्या दिशेने येतोय 1 बाउन्स चौकार. वैभवची, वैभव बॅक टू द डगआउट. चांगलं असं कमबॅक पाहायला मिळालं या चेंडूवरती. या वैभवची विकेट गेली आहे. बॅटची लिडिंग घ्यायचं, चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्या ठिकाणी आल्या गेल्या जुगरेवाडी संघाचे. नौका फलंदाज आला होता करण. षटक संपलं गेले. 5 धावा धावपलकावरती पाहतोय. 2 विकेट्स मात्र महत्वाच्या गेल्या आता जुगरेवाडी संघाच्या. अजूनही योगेश पारधी नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. संपलं ना वर आयला मी आधी सांगितलं. 5 धावा धावपलकावरती या. नौका फलंदाज रवाना केला गेला होता प्रवीण. 12 चेंडू आणि 39 धाव्यांची अजूनही गरज आहे जुगरेवाडी टीमला. जोपर्यंत योगेश आणि प्रवीण असेल तोपर्यंत मात्र सांगू शकत नाही.
सामना कोणत्या साईडला झुकला जाईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू या ठिकाणी पडला जात नाही तोपर्यंत मात्र सांगता येणार नाहीये, कारण दोन्ही टीम तितक्या ताकदीच्या आपण एकमेकांसमोर लढत असताना आपण पाहतोय. अजय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. स्ट्राइक एंडला योगेश. पहिला चेंडू चांगला फेस केला गेला अजयने. अचूक टप्प्यावरती मात्र चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय अजयने. निर्धाव चेंडू पहिला आला गेलाय. एका साईडला आपण पाहतोय माथेरान संघाचा सितारा गोलंदाजी मार्क वरती आहे. एका साईडला पाहतोय झुगरेवाडीचा सितारा स्ट्राइक एंड वरती योगेश पारधी. योगेशने समोरच्या दिशेला फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. आता स्ट्राइक एंडला येतोय प्रवीण. प्रवीणला कुठेतरी आपली बॅट त्या ठिकाणी दाखवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. ब्लॉक होलचा पद्धतीचा तो चेंडू होता. त्या ठिकाणी फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झाले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती. दोन घेतल्या तो खाली गेला. दोन घेतले लास्टच्या बॉलला. दोन घे. 8 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा फटका सजवला लेगच्या साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. या चेंडूवरती देखील अवघी सिंगल धाव आली गेली आहे. टोटल धावा पाहतोय आपण झुगरेवाडी संघाच्या 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ अजय या गोलंदाजाचं पाहतोय. अतिशय वेगवान त्या ठिकाणी चेंडू हाताळलाय या अजय या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आला गेलाय. षटक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला गेलाय मैदानामध्ये. 9 धावा धावफलकावरती पाहतोय या झुगरेवाडी संघाच्या. समीकरण आलं गेलंय. येणारे 6 चेंडू आणि 35 धावेंची गरज असेल अजूनही विजयासाठी. या झुगरेवाडी संघाला 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांची मात्र तब्बल गरज असेल झुगरेवाडी संघाला. शेवटपर्यंत डोरेमान या ठिकाणी मात्र हा अतिशय शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूवरती चांगला फटका आलाय. प्रवीणच्या बॅट मधून येतोय हा षटकार. अजूनही 5 चेंडू मध्ये 5 षटकार येतील का प्रवीणच्या बॅट मधून. हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल मात्र पकडली गेली आहे आणि प्रवीणच्या पारीचा या ठिकाणी खेळ संपवला गेलाय. प्रवीण बॅक टू द डगआउट.
अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. निवृत्ती देखील बाद होऊन तंबूत परततोय. झोपच नाही. 4:30 पावणे 5 ला घरी आलो. हा देखील अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. लेग साइडला कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडून झाली आहे चुकी. येतोय चौकार. हा देखील चांगला चेंडू. त्रिफळाचीत होतोय फलंदाज. किती बॉल राहिले? पूर्णपणे माथेरान संघाच्या बाजूने सामना झुकला गेलाय. अगवा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बोलो इकडे चल अरुणला. एक बॉल संपला. नवीन फलंदाज अभि येतोय. आधी ट्रॉफी खाली टाका तिथे. त्या टेबलाच्या खाली. हॉलिंडर विनंती असेल आपण स्टेजच्या दिशेने यायचंय. हा देखील समोरच्या दिशेला फटका सजवला. गॅप झोन मधून येतोय. या अंतिम चेंडूवरती आलाय हा चौकार. एका तर्फे मात्र सामना झाला गेलाय आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय संघ होतोय माथेरान.